तर कसं आहे मग पब्लिक, मी तुमचा लाडका आहे. तुम्ही म्हणत असता इथं कुठून मित्राने आपल्या वडापावची दुकान टाकली होती, त्यामुळे आलो तर डायरेक्ट वडापाव खायला. पण असं पण आपल्या मित्राला वडापावला भारी बनवतोय, त्यामुळे मला चला आज वडापाव तर खावाच लागतील. मग काय आपल्या मित्रांनी दिले गरम गरम वडापाव, मला चला आता खाऊन बाबा कशी वाटते. मित्रांनो काही पण म्हणा, वडापावला भारी झालं. अप्पावर कोण नसल्यामुळे हाताने डायरेक्ट घेतलं मित्रांनी पेट्रोल, पण पेट्रोल आणलेला काय फायदा झाला नाही. अर्धा खाली अर्ध गाडीत गेलं. बरं म्हणलं तुझं पण काय झालं, आपला म्हैस आणायचा टाइम झाला. मला आता म्हैस घेऊन आणि म्हैस पण आपली वाटच बघत होती की म्हणजे कधी येते कधी नाही मला घेऊन जाते काय माहिती. तर मला एक सांगा, शर्यतीला नेऊ का नको कमेंट मध्ये नक्की सांगा. बघा आता कसली पळत तिथं काय 100च्या स्पीड न डायरेक्ट थांबत सुद्धा नाही. आपण तुम्हाला माहिती आपण पळत नसतं, कारण कसं रिलॅक्स चालवतो माहिती असं कोण पळत नाही. मित्रांनो तेव्हा शाळेत होतो तेव्हा पळलो होतो, सगळ्यात मागे राहिलो होतो. तेव्हा कसं पळतच नाही आपण, काय डायरेक्ट आलो किराणा दुकानात. आपल्या घरचं सामान संपल्यामुळे डायरेक्ट यावं लागलं आपल्या किराणा दुकानात. काय आपल्याला म्हणलं तुमच्या दुकानात तेवढं सामान असेल तेवढं ते आपण का सगळं ढिगच घातला समोर, आपण पण सोडित नसते, गोणीत भरलं डायरेक्ट निघलो घराकडे. मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये.